अरे भाई चढायला जमत नाही आणि स्वराज्य मंत्र धामण्यांमध्ये. नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललोय अलिबागच्या रेंज ट्रेकला. तर विमाननगरमधनं आपण निघालोय. आपल्याला आता जायचं आहे लोहगावमध्ये, जिथं आपला मीटअप पॉईंट आहे. तिथून पुढे आपण जाणार आहे मित्र गोळा झाल्यानंतरनं अलिबागला. तर वाजलेत 11 आणि आपण पोहोचेल आता लोहगावमध्ये, जिथं आपला मीटअप पॉईंट आहे तिथं. आणि माझ्यासोबत अक्षय पण आहे आणि अजून 6 जण आहेत, म्हणजे आपण टोटल ग्रुपमध्ये. तर अलिबागचे आपण किल्ले सगळे पाहणार आहोत. 2 लाख से निकल रहे हम कार में से बाहर. 2 लाख हे पाय वाढ रे त्याच्या बाहेर. लाश दिख रही क्या? आरामात रुको रुको, मैं टॉर्च लगाता हूं, रुको ध्यान से देखो. लाश उतर रही है. कसला लाश जिंदा आहे. काय म्हणली कळलं नाही. भारी म्हणली. तुला होतंय का ते सरळ? तुला आत्ता कळलं का? मी म्हणलं ह्या वासाने तर उठशील. तर पुण्यातून निघलो होतो आपण 12:30 वाजता लोहगावमधून. तर तिथून आपण आत्ता पोचलोय अलिबागच्या शेजारी असलेल्या थळगावामध्ये. तर इथे आहे खूप लढा फोर्ट. तर आपण तो करणार आहोत. तर त्याच्यामध्ये ॲक्च्युली बेसिकली फिश मार्केटच आहे किल्ल्यामध्ये. तर ते पण एक्सप्लोअर करू. आणि त्याच्यानंतर ना आपण जाणार आहे खांदेरी किल्ल्याला. तर जो बोटिंगवाला येणार आहे तो येणार आहे 5:30 वाजता आणि आत्ता वाजले 4. तर आपण त्याचा वेट करत आहोत. तर ह्या सिरीजमध्ये आपण पूर्ण जे अलिबागचे शेजारचे 7 किल्ले आहेत ते आपण एक्सप्लोअर करणार आहोत. तर यामध्ये असणार आहेत खांदेरी उंदेरी, त्याच्यानंतरनं हा खूप लढा फोर्ट, त्याच्यानंतरनं रेवदंडा, कोरलाई फोर्ट आणि त्याच्यानंतरनं जमलं तर आपण अजून पुढचेही किल्ले करणार आहोत. तर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातील काही प्रमुख किल्ले होते. तर आपण हे सगळे एक्सप्लोअर करणार आहोत. तर आता आपण निघालोय बोटिंगवाल्याकडं, जो की आपल्याला नेणार आहे खांदेरी उंदेरी किल्ल्याला. तर हा बॅक साईडचा दिसत असलेला हा थळचा किल्ला आहे, जे खांदेरी उंदेरी किल्ल्याचा बॅकअप म्हणून ह्या किल्ल्याचा यूज केला जात असेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी खांदेरीचं बांधकाम 1659 साली चालू केलं होतं. त्यावेळेस ह्या थळच्या किल्ल्याचं महत्त्व वाढलं होतं. खांदेरी उंदेरीच्या किल्ल्याला हा बॅकअप किल्ला होता. तर ह्याच किल्ल्यावरून सगळी रसद, त्यानंतरनं साहित्य वगैरे हे खांदेरी उंदेरी किल्ल्यावर जात असते. आता जो हा दिसतोय हा पूर्ण थळचा किल्लाच आहे. तर करंटली ह्याला फक्त आता म्हणजे मासे वगैरे सुकवण्यासाठी वगैरे वाळवण्यासाठी ह्याच्यासाठीच उपयोग केला जातोय. तर तुम्हाला जेवढं काही दिसतंय हा पूर्ण थळचा किल्ला आहे. थळचा किल्ला किंवा खूप लढा किल्ला असं दोन्ही नाव आहेत या किल्ल्याला. तर ह्या किल्ल्याला आता काही अवशेष एवढे पाहण्यासारखे राहिलेले नाहीये. तर एखादा बुरुज आहे आणि बाकीचं पूर्ण हे मासे वाळवण्यासाठीच यूज केला जातो याचा. आपल्याला समोर हा कडा दिसतोय तो हा बुरुजाचा ॲक्च्युली पॅच आहे, म्हणजे बुरुजाचे अवशेष इथे पण दिसत असतील तुम्हाला. हा पण एक बुरुज आहे समोर. तर थोडेफार ह्या किल्ल्यामध्ये अवशेष पाहायला भेटतात. 4 ते 5 बुरुज आहेत आणि बाकीचं तर काही राहिलेलं नाही. तर ह्या थळ किल्ल्याच्या मधून आतनं आलं की आपल्याला इकडून खांदेरी उंदेरी किल्ल्याकडे जायला बोटिंग जे आहे तिथून आपल्याला प्रोव्हाइड होते. तर आता सध्या आपण तिकडे चाललेलो आहे. आत्ता आपण येऊन पोचलोय खाडीपर्यंत. माग आहे खूप लढाचा किल्ला आणि आता आपण चाललोय खांदेरी उंदेरीला. तर बोटिंग आहे पुढं. 4 वाजेपासून आपण वेट करत होतो जे थळगाव आहे तिथं बेस विलेजला. तर एक छोटासा पॉवर नॅप घेतला आणि आता निघालोय आपण खांदेरी उंदेरीला. तर आता वाजले सकाळचे 6. तर आपण आता खांदेरी उंदेरी दोन्ही पण किल्ले एक्सप्लोअर करू. तर ही छोटीशी बेटे आहेत ज्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले उभारले आहेत.
जे पोर्तुगीज त्यानंतरनं सिद्धी इंग्रज यांच्यापासून आपल्या स्वराज्याला धोका होता. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे किल्ले उभारले. ही आपली पूर्ण गँग जी आपल्या ह्या ट्रेकच्या जर्नीमध्ये सोबत असणार आहेत. आपली बोट आहे इथे जी दिसते आता तुम्हाला, ती काही चालू झालेली नाही आहे. त्यामुळे जोपर्यंत इथं पाणी भरत नाही तोपर्यंत आपली बोट ती इथपर्यंत येणार नाही आणि आपण मग तोपर्यंत त्या किल्ल्यावर जाऊ शकत नाही. तोपर्यंत इथं आपल्या मित्रांबरोबर टाइमपास चालू आहे. हा आहे विशाल. अरे भाई 10 मुलं सगळ्यांची नाव विसरतोय मी. आणि तिकडे बाकीचे आपले बायोलॉजीचा क्लासेस चालले, नुसते खेकडे बिकडे बघत बसलेत. आता ती बोट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत इथं टाइमपास करावा लागेल. काका म्हणले सकाळी 5:30ला या. आता म्हणतात ते भरती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बोट इथपर्यंत येणार नाही. नुसता टाइम आमचा वाया चाललाय. काकांना फोन लावला याने विशालने. त्यांनाच किती वेळ लागेल, त्यांचा नंबर पाठवा ना. आम्ही नाश्ता करून येतो, अजून पाणी तर वाढलं ना. आम्ही 5:30 येऊन बसलोय, भूक लागली आम्हाला म्हणून. ते बोलले की भरती नाही, म्हणजे भरती आली तरच ते इकडे पाणी आलं ना किनाऱ्यावर तोपर्यंत बोट आणू शकत नाही असं आहे. हा काय बोलले काका? अरे हाय घरी, तो आहे इकडे. तो आहे इकडे. हा मी पण तुला तेच सांगते तर तुम्हाला पण कोण फिरकेले राय. इथपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत बोट नाही. आता करायचं काय? तोपर्यंत आपण नाश्ता करून आलो असतो. अजून बोट यायला नाही म्हणलं तरी 1.5-2 तास लागतील इथपर्यंत. पाणी तर अजून काय वाढलेलं नाही, थोडंसंच वाढलेलं आहे. जोपर्यंत भरती येत नाही तोपर्यंत आपण तिकडे जाऊ पण शकत नाही. तर आत्ता आपण काकांना कॉल केला होता. काका म्हणले टाइम लागेल. तर आपण परत आता पेट पूजासाठी रिटर्न चाललोय. जो खूप लाडाचा किल्ला आहे तो आपला आता जसा पाहिला होता तसंच तिथून रिटर्न जायचं थळगावामध्ये. थळगावामध्ये आपण पाहूया काहीतरी नाश्ताचं आहे, काहीतरी अर्जमेंट होती का नाही. आपण नाश्ता करून परत येऊ आणि मग खांदेर मंदिर एक्सप्लोअर करू. तिची छोटी छोटी पुडली ती एवढी मोठी होती का? कोळंबी म्हणतात ना त्याला. तर अशा तऱ्हेने सक्सेसफुली काकांनी योगेशला चुना लावलेला आहे चांगला पैकी. योगेश आता इग्नोर करतोय. काय रे? काकांनी चुना लावला, कसं वाटतंय तुला? माझ्याकडे पर्याय नाही काकांशिवाय, एकच बोट आहे. काका जर बोट धरलं तरच तुम्हाला ती बोट मिळेल. ह्याला विचारतो त्याला खंदेरी उंदेरी 300. अरे भाई ड्रायव्हरला जीव लावतोय. हे मनी माव मनी माव. योगेश सरणार हात काढ बस ते येणार. मिसळ पावने हात वर करा. मिसळ पाव किती ते सांगा. हे तिथे पाय हे झालाय. तर आता आपण आलोय ब्रेकफास्ट करण्यासाठी. तर आता ब्रेकफास्ट झालं की त्याच्यानंतर ना आपण परत किल्ला एक्सप्लोअर करण्यासाठी जाईल. तर आता आपण ब्रेकफास्ट केलाय तिथे आणि परत निघालोय खांदेरी उंदेरी किल्ला बघायला. तर भरती आली असेल तर आपली बोट येईल अलीकडे, नाही तर थोडा वेळ अजून थांबावं लागेल. तर आलेली आहे आपली बोट. चलो गाइज बैठ जाओ. तर आली आहे आपली बोट. तर आता आपण निघतो. इकडे रे तुमची बोट आहे. मग तो काय घेत होता तो? मग तो परत येईल ना तुमच्याकडे? अरे ती दुसऱ्याची बोट आहे, तो जॉनीने थांबत होता. समुद्री लुटेरे हमारी तरफ तेजी से बढ़ते हुए.
आता इथून जायचे छोट्या बोटीत. आमची हा फाटून 4 झालेली आहे. एवढा अंतर आहे दिसत असेल तुम्हाला. ते आहे किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार आणि आहे एकदम छोटी बोट. लाईव्ह बोट यार तरी जॅकेट उलट घातलं तू. बरोबर घालतो जॅकेट. काय झालं? हा उलट घातलं. वर चढ रे बाबा. लवकर या. वरती चढ रे बाबा. बोटीवर एका साईडला बाहेर नको देऊ. चढायला जमत नाही आणि स्वराज्य मंत्र धामण्यांमध्ये. हवा टाईट झालेली आहे अक्षरशः. सगळे स्वप्न पूर्ण झालेले. सगळे स्वप्न इथेच पूर्ण झालेले आहेत. काय माहिती बाबा कोण करते. ती छोटीशी बोट अक्षरशः पूर्ण डुबली होती. फक्त मुलं पडायलाच राहिले होते. परत मोठ्या बोट मध्ये चढले. बाई टेन्शन काय तर मुंगे आला वा डोक्यामध्ये. जिएंगी भी साथ भी मरेंगी भी साथ. अरे भाई ती बोट पलटी व्हायला थोडीच राहिली होती. दिवसात 2 किल्ले करायचे. ए भाई तुझा आकडा कमी का होतोय. आजच्या दिवसात जेवढे जास्त होतील तेवढे करू आपण. जाऊ दे भाई. अति घाई संकटात नाही. बोट फिरवा कुलाबाच्या दिशेने घ्या. बोला बाबा. मौत को झुके टक से वापस. रिवर्स घेतली बोट. चलो हमला. पाय सटकतोय. पाय सटकतोय. पाय पूर्ण सोड. ए लाईफ जॅकेट द्यायचं का रिटर्न. काय घसरतय बाबा. मदत कर ना तेजस. भाई जाने नहीं दूंगा. उतरा. हे खेचून धर. बोटवर येईल. ए विशाल तू लाईव्ह जॅकेट घाल. आहे घाल्या. जाऊन नाही देणार मी बोट. अरे सोड. अरे सोड. अरे सर त्याचं वजन आहे. सगळ्यांनी तुत्यागिरी करताय. हात बी देऊन माझ्या इथे शोल्डरला सोडत नाही. ए पकडून धरा. आता पकडून धरा एकदा. सोडू नका आता. सोडू नका. सोडू नको. अरे ताकद आहे बाई. ते इंजिनचं वजन किती आहे. सोडायचंय. नाही आम्ही पकडलं. थांब. ए बाळाला घ्या. बाळ चांगलंच बिंदास आहे. इकडे घ्या त्याला. इकडे पाठव. ये ब्लॉक घसरताय ना. तुम्ही बघा घसरताय. इथूनच वरती जात नाही. इथूनच पाय घसरतात. आपली बोट गेली पाण्यात. इथे सोडून आता आपण चढतोय. इथून प्रवेशद्वार तर तिकडेच राहिले. वरनं दिसत असेल तिथे. खूप मजा आली. पण इथून एंटर केले जस्ट आत कड्यामधनच.
जे तटबंदी आहे त्यामधून. तर आतमध्ये आज पूर्ण हे तटबंदी पाहायला भेटते. इथे एक मोठं झाड आहे पिंपळाचं. सगळ्यांनी लाईफ जॅकेट काढून दिली, मी दिलंच नाही. लाईफ जॅकेट घेऊनच केल्यावर आलोय. तर हे किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार, जिथून आपल्याला इथून यायचं होतं पण बोट किनाऱ्यापर्यंत आली नाही. मग त्यांनी तिकडं लावली जिथं लागत होती तिथपर्यंत. किल्ल्याची कमान प्रवेशद्वाराची अजून पण व्यवस्थित आहे. इथे त्या काळीचा लाकडी ओंडका लावण्याची व्यवस्था दिसते आपल्याला किल्ल्याच्या संरक्षणासाठी. आणि ह्या इथून पायऱ्या आहेत. तर हे मुख्य प्रवेशद्वार आहे किल्ल्याचं. प्रवेशद्वाराच्या साईडने तटबंदीवर आल्यानंतर ना आपल्याला तोफ पाहायला भेटतात. तटबंदी आहे अजून, पण थोडी काही ठिकाणी ढासळलेली आहे, जसं की तुम्ही इथे पाहू शकता. बाई लाकडाची आहे काय? किती वर्ष? इंग्रज व सिद्धी यांना शह देण्यासाठी शिवाजी महाराजांनी थळजवळील खांदेरी बेटावर किल्ला बांधला. या जलदुर्गामुळे इंग्रज व सिद्धी यांच्या समुद्रावरील हालचालींवर लक्ष ठेवणे मराठ्यांना सहज शक्य झाले होते. त्यामुळे इंग्रज व सिद्धी अस्वस्थ झाले. खांदेरीच्या ह्या किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी आणि मराठ्यांच्या समुद्रातील हालचालींना चाप लावण्यासाठी सिद्धीने खांदेरी पासून 1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या उंदेरी बेटावर हा किल्ला बांधला. हा किल्ला खांदेरी बेट व खुबलढा किल्ला यांच्या दरम्यान असल्यामुळे उंदेरीचा किल्ला बांधल्यापासून सिद्धी व मराठे यांच्यात कायम चकमकी होत राहिल्या. तर हे पाण्याचं टाकच आहे त्यावेळेसचं, पण आता कोरडं पडलेलं आहे. इथे वाड्याचे अवशेष दिसतात आहे आपल्याला. इथं त्यावेळेसची देवळी पण दिसते जिथं दिवे लावतात ते वगैरे. खाली पायऱ्या अजून शाबूत आहेत. छोटीशी रूम आहे इथं. त्यावेळेस जे पिलरचा बेस आहे ना तो पण इथं अजून आहे. आणि ह्या जस्ट वाड्याच्या अपोजिट हे भलं मोठं पाण्याचं टाकं दिसतं आपल्याला. जे की आता पूर्ण कोरडं आहे, त्यात झाडे वाढलेली आहे. तेव्हाच तिथून पाणी जायला रस्ता आहे आय थिंक, पण ते आता बुजलेलं आहे मातीने पावसामुळे. तर इथे पण वाड्याची दुसरी वास्तू पाहायला दिसते. तर त्या भिंतींमध्ये अजून पण आपल्याला हे पाहायला भेटतात जे दिवे लावण्यासाठी देवळा केलेले आहेत ते. आणि ह्या टाक्यात उतरण्यासाठी इथून पायऱ्या आहेत. जे पुढे जाऊन परत ही कमान दिसेल तुम्हाला राईट साईडला, तिथून खाली गेलेले आहेत. तर आपण त्या झाडाच्या तिकडून आत आलतो. इथं मुख्य प्रवेशद्वार आहे, इथून आपण आलो. तर इथं आपल्याला पाण्याचं टाकं पाहायला भेटलं. म्हणजे पूर्ण मोठं चौरस आकाराचं हे मोठं पाण्याचं टाकं आहे. त्याला इथून उतरायला रस्ता पण आहे. आणि हे जे तुम्हाला दिसतात हे सगळे राजवाड्यांचे अवशेष आहेत. तर त्याला एक मुख्य प्रवेशद्वार इथून पण आहे, पाहू शकता तुम्ही. आणि तिकडे पण एक बुरुज आहे. आणि हे वाड्याचं मुख्य अवशेष, मुख्य वाडा. तर किल्ला आता बऱ्यापैकी ढासळलेला आहे, फक्त अवशेष बाकी राहिलेले आहेत. तर आपल्याला इकडून खाली जाऊन त्या साईडने वरती यावं लागेल. या राजवाड्याच्या
अवशेषांपासून म्हणजे हे राजवाडा इथं जिथं संपतो इथून एक छोटीशी वाट गेलेली आहे. ती वाट खाली जाते. जिथं आपल्याला हे मुख्य प्रवेशद्वार पाहायला भेटतं. त्या गाड्यावर पण इथं कचरा केलेला आहे, प्लॅस्टिकच्या बॉटल्स वगैरे पडलेल्या. त्या काळचं प्रवेशद्वार पाहायला भेटतंय. हे राजवाड्याच्या बॅक साईडलाच आहे जस्ट. तर इथूनच राजवाड्याला प्रवेश असावा त्या काळी. तर ही किल्ल्याची पश्चिम बाजू आहे आणि इथली तटबंदी ढासळलेली आहे पूर्णपणे. तर इथून आपल्याला खांदेरी किल्ल्याचं दर्शन होतं. तर आत्ता आपण आले इकडून आणि समुद्राने पूर्ण कचरा किनाऱ्यावर परत ढकलून आणलेला आहे. तर हा बुरुज अजूनही पाहायला भेटतो आपल्याला. शाबूत आहे इथे पण आहे. तर आपण पाहिलं मागं पाण्याचं टाकं, त्याच्यानंतर राजवाड्याचे अवशेष, त्यानंतर मला वाटतंय ह्या त्या काळच्या पायऱ्या असाव्यात वर जाण्यासाठी. 9 जानेवारी 1680 रोजी सिद्धीने उंदेरी बेटाचा ताबा घेऊन किल्ला बांधण्यास सुरुवात केली. अर्थातच मराठ्यांनी सिद्धीचा हा बेत तडीस जाऊ नये म्हणून उंदेरीवर अनेक हल्ले केले. 27 जानेवारीला पहाटेच केलेल्या हल्ल्याला यश आले नाही. संभाजी महाराजांच्या काळात 18 ऑगस्ट 1680 रोजी रात्रीच्या वेळी हल्ला करण्यात आला, पण सिद्धीला आधी सुगावा लागल्यामुळे 80 मराठे मारले गेले. तसेच प्रतिकूल परिस्थितीत खांदेरी किल्ला बांधणाऱ्या मायनाक भंडारीचा मुलगाही ठार झाला. 18 जुलै 1681 रोजी पहाटे संभाजी महाराजांनी सिद्धीचा कायमचा काटा काढण्यासाठी उंदेरीवर निर्णायक हल्ला केला. या युद्धामध्ये सिद्धीचे प्रचंड नुकसान झाले, पण त्यांना किल्ला जिंकता आला नाही. दिनांक 28 जानेवारी 1760 रोजी नारू त्रिंबकांनी उंदेरी किल्ला जिंकून घेतला व त्याचे नाव जयदुर्ग असे ठेवले. सिद्धीने अनेक प्रयत्न करूनही 1818 पर्यंत किल्ल्याचा ताबा मराठ्यांकडेच राहिला. पुढे 1818 मध्ये इंग्रजांकडे उंदेरीचा ताबा गेला. त्यांनी 1824 मध्ये तो आंग्रेंना दिला. आंग्रे यांचे संस्थान 1840ला खालसा केल्यावर किल्ला परत इंग्रजांच्या ताब्यात आला. तर हा समोर दिसणारा आहे चोर दरवाजा आणि तिथून जाण्यासाठी इथे फरसबंदी मार्ग असा बनवलेला आहे. तर ह्याच्यावर मोठ्या मोठ्या शिळा रचून हा प्रवेशद्वाराची कमान बनवलेली आहे. आणि प्रवेशद्वारातून आल्यावर एक सरळ रस्ता जातो जो की राजवाड्यांकडे जातो. आणि इथून दरवाज्यातनं आत आलेल्या उजव्या साईडला पायऱ्या गेलेल्या आहेत वरती. तर या पायऱ्या चढून आल्यानंतर तुम्ही तटबंदीवर येता डायरेक्टली. आता आपण उभे आहे दक्षिणेकडील तटबंदीवर आणि इथून आपल्याला पूर्ण किल्ल्याचा परिसर निहाळता येतो. इथे आपल्याला 4 तोफ पाहायला भेटतात, जे की आता सध्याच्या स्थितीत भग्नावस्थेत आहे. ही तर तुटलेल्या अवस्थेत आहे समोरचा भाग. त्यानंतर ही तुम्हाला व्यवस्थित तोफ पाहायला भेटते. पण आता सध्या ती जीर्ण झालेली आहे. दगडाचे वरचे पापुत्रे निघायला लागले. इथे पण एक आहे, ही व्यवस्थित आहे.
आणि ही एक आहे. तर अशा आपल्याला इथं 4 तोफा पाहायला भेटतात. आणि ह्या बुरुजामध्ये पण इथून खाली जाण्यासाठी वाट आहे. तर मला वाटतं ही तोफ आतमध्ये पडलेली आहे. तशीच कुठेतरी वरती असावी ही तोफ, पण हे बुरुज जसा ढासळला असेल तसे ती तोफ पण आत पडली असेल. तर आत्ता सध्या आहे आपण उंदेरी किल्ल्यावर. हा आपण उंदेरी किल्ला पाहतोय. त्याच्या जस्ट बॅक साईडला आहे खांदेरी किल्ला, जो की हा किल्ला झाल्यानंतर ना आपल्याला जायचंय त्या किल्ल्यावर. तो दिसत असेल तुम्हाला समोर, तो आहे खांदेरी किल्ला. आणि आपण आत्ता उतरलोय उंदेरी किल्ल्यावर. उंदेरी किल्ला पाहून आता ऑलमोस्ट झालेला आहे आणि ह्याच्यानंतर आपण जाणार आहे खांदेरी किल्ल्याला. तर आपण तिकडून आलोय, तिथं मुख्य प्रवेशद्वार आहे. तिथून पुढे आल्यानंतर पाण्याचं टाकं, त्याच्यासमोरच वाड्याचे अवशेष, तिथे एक मुख्य प्रवेशद्वार आहे. त्याच्याबरोबरच ही तुम्हाला वाट जाताना दिसते राजवाड्याकडनं आलेली. वाड्यांपासून पहिलं पाण्याचं टाकं आपण तिथं पाहिलं होतं. हे इथं वाडे, तर ह्या वाड्यांच्या जस्ट अपोजिट पुन्हा एकदा पाण्याचं मोठं असं टाकं आहे. तर ह्यामध्ये पाणी आहे अजून पण पूर्ण गवत वाढलेलं आहे. तर पाण्याचा साठा पण किल्ल्यावर भरपूर आहे. 2 पाण्याचे मोठे टाके आहेत एकदम, पूर्ण किल्ल्याला पाणी पुरेल एवढं. आणि इथं मागे पाहू शकता तुम्ही राजवाड्यांचे अवशेष आहेत. त्याच्या जस्ट अपोजिटला हे पाण्याचे 2 टाके. तर इथून हे पाण्याच्या टाक्याचे एंट्रन्स आहे, तुम्हाला दिसत असेल. तिथून परत राईट साईडला आत गेलेली. तर आता पूर्ण लाकडं आणि कचरा पडलेला आहे त्यामध्ये. त्यानंतर इथं पण एक पाण्याचं टाकं आहे मोठं, आणि ते आता कोरडे आहे. इथलं झाड पण त्यामध्ये पडलेलं आहे. आणि तिथे एक आपण पाण्याचं टाकं पाहिलं होतं. इथं वरती वाड्याचे अवशेष पाहायला भेटतात. त्यानंतर ना तर किल्ल्यावर समोर 3 मोठी पाण्याची टाकी आहेत, जे की आता पण व्यवस्थित स्थितीत आहेत. तिथपासून हे पूर्ण वाड्यांचे अवशेष आहेत तिथपर्यंत. आणि इथं अजून एक पाण्याचं टाक आहे, जे की आपण येताना पाहिलं होतं. तर बोट आता येते, ही बोट आता इथं येऊन थांबेल जिथून आपण इथून चढलो होतो. इथून परत बोटीत बसून आपण जाणार आहे खांदेरी किल्ल्याला. आता आपण निघालोय खांदेरीच्या दिशेने. तर उंदेरी आणि खांदेरीच्या मध्ये सुमारे 1.5 किलोमीटरचं अंतर आहे. तर आता आपण पोचूया खांदेरीवर.